आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला सांगा, कुणा कुणाला इंग्रजी शाळेत शिकायचंय? कुणा कुणाला मराठी शाळेत शिकायचंय? एकदम बरोबर, कारण मराठी भाषा आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेत जेव्हा आपण काय पण शिकतोय की नाही तेव्हा आपल्याला लवकर कळते की नाही? आणि ते मनात बी रुजते, कारण मातृभाषा म्हणजे आपण आपल्या आईकडून जी भाषा शिकतोय ती असते। खरं तर सगळ्याच भाषा भारी आहेत, पण आपण जेव्हा आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतोय ना तेव्हा आपला शिक्षणाचा पाया एकदम मजबूत होतोय। आणि पाया मजबूत असलेली इमारत किती बी संकट येऊ द्या जागची हालत नाही बघा, होय की नाही? पाया मजबूत असला की आपण आपल्या पुढच्या आयुष्यात किती पण नवीन काय शिकायला गेलो की नाही आपण लगेच शिकतोय, ते समजतोय आणि इतरांना बी समजवू शकतोय। आज आपण देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। इंग्रजांना लढा देऊन आपल्या देशानं स्वातंत्र्य मिळवलं, पण इंग्रजी भाषेचं वजन आपण डोसक्यावर वागवत फिरतोय। म्हणजे इंग्रजी भाषेला माझा विरोध आहे असं मी अजिबात म्हणत नाही, इंग्रजी भाषा यायलाच पाहिजे, मी बी शिकतोय। अहो, कितीतरी देशांमध्ये इंग्रजी भाषा वापरली जाते संवाद साधण्यासाठी, त्यामुळे ती यायलाच पाहिजे। पण पहिलं गमबन हे आपण आपल्याच भाषेत गिरवायला पाहिजे की नाही? आणि त्यासाठी आपल्याला आपली शाळा पाहिजे, जेणेकरून आपण आपली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवू। कारण जर आपण भाषा टिकवली तर आपण आपली संस्कृती टिकवू शकतोय, आणि त्यासाठी आपल्याला आपली मराठी शाळा पाहिजे। अहो, आपली मराठी भाषा किती जुनी समृद्ध आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा भी मिळालाय। आणि स्वतः छत्रपतींनी मराठीत राज्य व्यवहार कोश तयार करून तिला राज्य व्यवहारात स्थान दिलं। मग मला सांगा, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्याच राज्यात आपलीच भाषा शिकवणारी जर शाळा बंद पडणार असेल तर आपण काय गप्प बसायचं का? सर, इथे इंग्रजी शाळा उभारणार आहे ह्याबद्दल काही वाईट आहे असं मी म्हणतच नाही, पण इथे जी इमारत उभारली जाणार आहे त्यातलं 2 मजलं जर मराठी शाळेला दिलं तर काय हरकत आहे? म्हणजे या मुलांचा तो हक्कच आहे सर। कल्पना छान आहे, पण आमच्या हातात काहीच नाहीये। ही शाळा वाचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण मी एकटा किती आणि काय काय करू? सर, तुम्ही आमच्या कोल्हापूरबद्दल तर लय ऐकलं असेल, पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। आम्ही कोल्हापूरची माणसं की नाही, एखादा विषय हातात घेतला की आम्ही सुट्टीच देत नाही। जोवर काम तडीला लागत नाही तोवर गपच बसायचं नाही, असा विषय आमचा। जेव्हा विषय कोल्हापूरचा येतोय की नाही, तिथल्या माणसांचा येतोय, तेव्हा जातपात, गरीब श्रीमंत, राजकारण हे सगळं भेद बाजूला सोडून सगळी माणसं एकत्र रस्त्यावर येतात आणि मिळून लढतात। आमचा विषयच हार्ड आहे बघा सर। अहो, आमचा एक दोस्त सांगतो, जे तिथल्या मातीतलं तिथल्या माणसांचं आहे ते राखायचं, टिकवायचं आणि वाढवायचं, असा विषय असतोय बघा। थोडक्यात मला हेच सांगायचं, जेव्हा सगळी माणसं चांगल्या इराद्याने एकत्र येतात की नाही तेव्हा त्यांचा आवाज कुणी बी दाबू शकत नाही। तेव्हा तुम्ही बी जर एकत्र आलात की नाही तुमचा आवाज कुणी दाबूच शकत नाही।